Hello everyone. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे एक्सटर्नल इन्फ्लुएन्स ऑफ ऑन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. तर एक्सटर्नल इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स काय आहेत? तर पहिला आहे इकॉनॉमिक फॅक्टर. इकॉनॉमिक फॅक्टर मध्ये सब फॅक्टर्स आहेत कॅपिटल, लेबर, रॉ मटेरियल अँड मार्केट. So first factor, capital. Capital is a finance and accounting, refers to the funds provided by lenders to business to purchase real capital equipment for producing goods and services. So capital ही इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे, की जे फायनान्शियल्स कडून किंवा आपण इन्व्हेस्टर्स कडून घेतलेली असते किंवा स्वतः इन्व्हेस्ट केलेली असते. तर त्याच्यातून आपण गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड मॅन्युफॅक्चर करण्याचं काम करतो. तर हे बेसिक आहे. तर इन्फ्लुएन्स का करेल? तर कॅपिटल जर जास्त असेल तर चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे किंवा एक्सपर्ट पर्सन जे आहेत तर ते हायर करता येतील किंवा टॅलेंट ॲक्विजिशन खूप हाय लेवलला होईल. जर कॅपिटल थोडं कमी असेल तर मग आहे त्या कॅपिटलमध्ये जो बिझनेस प्लॅन आहे किंवा जे प्रोडक्शन आहे तर ते मॅनेज करावं लागेल. नेक्स्ट आहे लेबर. दी क्वालिटी rather than quantity of labor is another factor which influences the emergence of entrepreneurship. It is observed that cheap labor is often less mobile or immobile. To a certain extent, problems of labor shortage can be done away with the use of capital extensive technologies as done by some of the developed economies like Japan, America, etc. आता लेबर इन्फ्लुएन्स का करतील? तर आपण स्किल्ड अँड अनस्किल्ड लेबर कन्सिडर करतो. तर जे अनस्किल्ड लेबर आहेत म्हणजे आपण इथे चीप लेबर म्हणून जे कन्सिडर केलं गेलं, तर अनस्किल्ड लेबर जे आहेत तर ते लेबर खूप कमी प्रमाणात मिळतात आता किंवा त्यांची मोबॅलिटी जी आहे तर ती खूप कमी आहे. तर मग अशा वेळी जेव्हा बिझनेस डेव्हलप करताना ह्या फॅक्टरचा पण इम्पॅक्ट बिझनेसवर होतो. आणि क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे लेबरची क्वालिटी किती आहे तर ते मॅटर करतात, पण क्वांटिटी ऑफ लेबर कारण समजा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जर 50 लेबर्स हवे असतील पण 20 लेबरच आहेत आणि इफिशियंट आहेत पण तरी सुद्धा मॅटर करतं कारण 30 लोकांची गॅप राहते यामध्ये. त्याच्यानंतर आहे रॉ मटेरियल. Raw materials is a basic material from which a product is manufactured or made, frequently used with an extended meaning. आता ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल मध्ये आपण सेमी फिनिश गुड किंवा ते फिनिश गुड बनवतोय तर त्याचा सप्लाय कुठून होतोय किंवा त्याचे प्राइजेस काय आहेत, त्याचे सप्लायर्स किती आहेत, कुठल्या प्रकारचं रॉ मटेरियल आपण यूज करतोय तर त्याच्यानुसार तुमची प्रोडक्शन कॉस्ट जी आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे तर ती व्हॅरी होते आणि त्याचा इम्पॅक्ट डिरेक्टली तुमच्या प्रोडक्शनवर होतो, तुमच्या फायनल प्रोडक्टवर होतो. नेक्स्ट आहे मार्केट. दी पोटेन्शियल ऑफ मार्केट constitutes the major determinant of probable rewards from entrepreneurial function. The size and composition of market both influence entrepreneurship. आता मार्केट अवेलेबल आहे का किंवा मार्केटची साईज आहे तर ती पण मॅटर करते. आता प्रोडक्शन हे खूप हाय लेवलला होत असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याची कपॅबिलिटी आहे पण मार्केट प्लेस जी आहे तर ती नियर बाय एरियामध्ये नाहीये, मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन कॉस्ट वाढते. त्याच्यानंतर जे टाइम आहे किंवा मनी आहे तर ते जास्त स्पेंड होतं.
त्याच्यानंतर साईज ऑफ मार्केट, म्हणजे मार्केटची साईज जर कमी असेल, म्हणजे नंबर ऑफ कस्टमर्स जे आहेत तिथले किंवा सेलर्स आहेत तर ते कमी असतील तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होईल. की सेलर्स जरी कमी असले किंवा बाईंग पोटेन्शियल कस्टमर्स जरी कमी असले तरी तितका सेल होणार नाही. त्याच्यामुळे मार्केट प्लेस. नेक्स्ट आहे the main factors that affect economic environment. तर पहिला फॅक्टर आहे economic conditions. The economic conditions of a nation refers to a set of economic factors that have great influence of business organizations and their operations. These include gross domestic production, per capita income, market for goods and services, availability of capital, foreign exchange, growth of foreign trade, then strength of capital market, etc. So all these help in improving the pace of economic growth. आता economic condition त्या नेशन मध्ये बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन बिल्ड करतोय किंवा सेटअप करतोय तर याची इकॉनॉमिक कंडिशन लक्षात घेतली पाहिजे. कारण ती ह्या नंबर ऑफ फॅक्टर्स वर आता आपण जे बघितलं तर त्याच्यावर ठरते की तिकडची मार्केट कंडिशन कशी आहे, त्या नेशनचं मार्केटची साईज काय आहे किंवा पोटेन्शियल कस्टमर्स किती आहेत, पर कॅपिटा इन्कम किती आहे, फॉरेन एक्सचेंज कसं आहे, त्याच्यानंतर कॅपिटल मार्केटची स्ट्रेंथ काय आहे. तर ह्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. म्हणजे आता कन्सिडर केलं तर चायना आणि इंडिया हे ह्यूज मार्केट प्लेसेस कन्सिडर केले जातात. पण चायना जनरली बाहेरचे बिझनेस आहेत तर त्यांना एंटर करून देत नाही त्यांच्या नेशन मध्ये. आणि इंडियन मार्केटमध्ये आपण फॉरेन बिझनेस आहेत तर ते FDP च्या अंडर एंटर करून देतो किंवा कोलॅबरेशन आहे, MNCs आहेत. तर त्याच्या थ्रू आपल्याला इकॉनॉमिक बेनिफिट पण मिळतं किंवा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने हेल्पफुल असतं. तर बिझनेसेस इथे काय येतात तर हे मार्केट मोठं आहे, त्याच्यानंतर लेबर अवेलेबल आहेत कमी कॉस्ट मध्ये, त्याच्यानंतर रॉ मटेरियल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इथे एकत्र त्यांना मिळतात. म्हणजे फेवरेबल कंडिशन आहे बिझनेस सेट करण्यासाठी. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक पॉलिसी. All business activities and operations are directly influenced by the economic policies framed by the government from time to time. Some of the important economic policies are industrial policy, fiscal policy, monetary policy, foreign investment policy, etc. आता इकॉनॉमिक पॉलिसी मध्ये गव्हर्नमेंट चेंज होतं तसं त्यांचे इकॉनॉमिक पॉलिसीज जे असतात तर ते चेंज होतात, बजेट चेंज होतं. तर त्याचा पण एक इम्पॅक्ट होतो की त्यांचं इंडस्ट्रीयल इन्व्हेस्टमेंट किंवा इंडस्ट्रीयल पॉलिसीज ज्या आहेत तर त्या कशा आहेत, त्याच्यामध्ये ते किती इन्व्हेस्ट करतायत. तर तो एक फॅक्टर आहे. नेक्स्ट आहे इंडस्ट्रीयल पॉलिसी. The industrial policy of government covers all those principles, policies, rules, regulations, procedures which directly control the industrial enterprises for the country and shape the pattern of industrial development. Industrial policy मध्ये आता लॉ अँड रेग्युलेशन पण आलं. त्याच्यानंतर वेगवेगळे ऍक्ट आहेत किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत, सेफ्टी हेल्थ रिलेटेड असतील किंवा इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कोलॅबरेशन मधले रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर ह्या बऱ्याच गोष्टी इंडस्ट्रीयल पॉलिसी मध्ये येतात. फिस्कल पॉलिसी. इट इन्क्लुड्स गव्हर्नमेंट पॉलिसी इन रिस्पेक्ट ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, टॅक्सेशन अँड पब्लिक डेब्ट. आता फिस्कल पॉलिसी मध्ये टॅक्सेशन आहे किंवा पब्लिक एक्सपेंडिचर चे एक्सपेंडिचर आहे, त्याच्यानंतर डेब्ट आहे,
तर ह्या पॉलिसी सेट केल्या जातात. तर त्या अकॉर्डिंगली गव्हर्नमेंट पर्स्पेक्टिव्ह चेंज होत राहतात. मॉनिटरी पॉलिसी पण सेम की त्या गव्हर्नमेंटच्या डिसिजन नुसार किंवा इकॉनॉमिक कंडिशन नुसार चेंज होत जातात. Monetary policy includes all these activity and interventions that aim at smooth supply of credit to the business and the boost to trade the industry. Credibility in short. की बिझनेसेस किंवा बिझनेस ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा इंडस्ट्री आहेत तर त्यांना किती बूस्ट केलं गेलं पाहिजे. तर मॉनिटरी पॉलिसी मध्ये ते मेन्शन केलं जातं. नेक्स्ट, फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी. इट इन्क्लुड्स all those activities and interventions that aim at smooth supply of credit to business and boost to the trade and industry. आता ह्याच्यामध्ये पण क्रेडिट किंवा इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंट हवी किंवा आपला क्रायटेरिया जो असतो की एखादी इंडस्ट्री इथे येऊन त्यांचा बिझनेस सेटअप करते तर 49% प्रॉफिट जे आहे तर ते आपल्या कंट्रीला मिळायला पाहिजे आणि 51% प्रॉफिट जे आहे तर त्या त्यांच्या बिझनेसला मिळतं. म्हणजे होम कंट्री आणि होस्ट कंट्री. तर होस्ट कंट्रीला 49% आणि होम कंट्रीला 51%. त्याच्यानंतर एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीज ज्या आहेत, इट एम्स at increasing export and bridges the gap between export and import. Through the policy, the government announces various duties. The focus nowadays lie on removing barriers and controls and lowering the custom duties. आता एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसीज ज्या आहेत तर एक्सपोर्टनी जास्त प्रॉफिट होतं आणि इम्पोर्टने आपल्याकडचे पैसे जातात. ठीक आहे. म्हणजे इकॉनॉमीला हेल्प कशाने होते इन्सॉल्व तर एक्सपोर्टने होते. तर त्याच्यामुळे एक्सपोर्ट जास्तीत जास्त होण्यासाठी त्याच्यामध्ये तो इन्क्रीज होण्यासाठी त्याच्यावरच्या ड्युटीज आहेत किंवा टॅक्सेस आहेत तर ते कमी केले जातात आणि इम्पोर्टवरचे वाढवले जातात की जेणेकरून इम्पोर्ट कमीत कमी व्हावा. नेक्स्ट आहे पॉलिटिकल फॅक्टर्स. Political stability in an economy is booster of entrepreneurial activities and leads to the development of entrepreneurial climate in that economy. This includes the political system, the government policies and attitudes toward the business community, and the unionism. Um, all the aspects have a bearing on the strategies adopted by the business firm. आता पॉलिटिकल स्टॅबिलिटी हा फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण सतत जर सरकार बदलत असेल तर त्यांच्या पॉलिसीज पण अकॉर्डिंगली चेंज होत जातात. तर त्याच्यानंतर ते फिक्स राहण्यासाठी किंवा त्या इंडस्ट्रियल एरियावरचा जो फोकस आहे किंवा त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट आहे तर ती रिटेन राहण्यासाठी पॉलिटिकल स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे किंवा पॉलिटिकल पॉलिसी स्टेबल राहणे इम्पॉर्टंट आहे. तरच म्हणजे सबसिडीज आहेत किंवा टॅक्सेस आहेत, परमिशन्स आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे असतील किंवा इंडस्ट्रियल सेटअपच्या रिगार्डिंग असतील तर त्या मिळू शकतील. नेक्स्ट आहे सोशो कल्चरल फॅक्टर्स. Development of entrepreneurship in a society may take place not just because of better economic factors, but because of the presence of positive social factors. The following social factors influence the development of entrepreneurship in the society, that are social norms and values, role models, social pressure, respect and status, security, family background, etc.
First is social norms and values. A society sets certain norms and values for the behavior of people who are part of that society. If people overstep these norms and values, certain restrictions are likely to impose on them. आता प्रत्येक सोसायटीचे काही नॉर्म्स असतात, व्हॅल्यूज असतात. जसं की आपल्या इथे व्हॅरिएशन आहे रिलिजियस वाईज, कल्चर वाईज. तर ज्या ज्या एरियामध्ये म्हणजे अगदी स्टेट वाईज जरी बघायला गेलं तरी पण तिथल्या बिझनेस प्रॅक्टिसेसवर सोशल नॉर्म्स अँड व्हॅल्यूजचा इम्पॅक्ट होतो. म्हणजे अगदीच एक्झाम्पल कन्सिडर करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या व्हरायटी ऑफ फूड मिळतात, ठीक आहे. तेच जर गुजरात साईडला गेलं तर गुजरात साईडला नॉनव्हेज फूड हे खूप लिमिटेड मिळतं, ठीक आहे. म्हणजे त्याच्यावर म्हणजे समुद्र त्यांना अगदी जवळ असला तरी सुद्धा नॉनव्हेज हे त्यांच्याकडे खूप कमी आहे, कारण त्यांचे सोशल नॉर्म्स अँड व्हॅल्यूज. नेक्स्ट आहे role models. Societies that celebrate entrepreneurship and felicitate successful entrepreneurs in a way encourage many future generations to take up entrepreneurial activities. This is because successful businessmen prove to be a role model for the society at large. आता रोल मॉडेल्स आहेत तर त्यांच्याकडून इन्स्पिरेशन मिळतं की ते सक्सेसफुल एंटरप्रेनर्स आहेत, बिझनेस पर्सन आहेत. तर मग त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन, मोटिवेट होऊन अनेक बिझनेस पर्सनेल आहेत किंवा एंटरप्रेनर्स आहेत तर ते त्यांचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतात. मग त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रातले बिझनेस जर बघायला गेले तर टाटा आहेत, त्याच्यानंतर अंबानी आहेत, त्याच्यानंतर नारायण मूर्ती पण आहेत, बरेच लोक आहेत, ठीक आहे. तर ते रोल मॉडेल कन्सिडर करून जे न्यू जनरेशन आहे किंवा युथ आहे तर ते मोटिवेट होतात की ते सुद्धा एंटरप्रेनर बनतील. नेक्स्ट आहे social pressure. At times, entrepreneurship can emerge in a society due to social restrictions too. If a society is orthodox, closed, and impose a lot of restrictions, then it is likely to backfire. People who are at receiving end are likely to react strongly and go it for a change. In other words, because of negative pressure, more number of people would like to become entrepreneurs as a mean of improving their status. It has been noticed that where people were marginalized, they become entrepreneurs just to prove their abilities and establish an identity in society. Social pressure असेल म्हणजे त्या कम्युनिटी मध्ये किंवा त्या सोसायटी मध्ये जर एंटरप्रेनर्सना खूप जास्त रिस्पेक्ट असेल तर आपोआप त्या निगेटिव्ह प्रेशरमुळे बरेच पर्सन जे आहेत किंवा कॅन्डिडेट आहेत किंवा एंटरप्रेनर्स आहेत तर ते ही रिस्क बेअर करतात आणि त्यांचा ॲज अ एंटरप्रेनरशिप म्हणून स्वतःला बिल्ड करतात. नेक्स्ट आहे रिस्पेक्ट अँड स्टेटस. इफ सोसायटीज अकॉर्ड recognition and respect to people who dare to do something different and creative, it proves to be an encouragement for others to do something and enterprising. आता एंटरप्रेनरशिप आणि बिझनेस मधला डिफरन्स जर बघायला गेलं तर एंटरप्रेनर हा कायम इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह वर्क करतो. तर सोसायटीमध्ये या पर्सनला किती रिस्पेक्ट मिळतो किंवा त्याच्या प्रोडक्टचं सेलिंग किती होतं, त्याचा ऍक्सेप्टन्स किती आहे, तर ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर होतात. की कारण जर मोटिवेशन मिळालं नाही किंवा ऍक्सेप्टन्सच झाला नाही प्रोडक्टचा तर मग एंटरप्रेनरची ग्रोथ कशी होणार, बिझनेसची ग्रोथ कशी होणार. नेक्स्ट आहे सिक्युरिटी. The view regarding role of
social security in encouraging entrepreneurship development is rather divided. आता सिक्युरिटी फॅक्टर जर बघितला तर प्रत्येक प्रोडक्टचा आपण प्रोडक्ट लाईफ सायकल बघतो, म्हणजे कधीतरी तो प्रोडक्ट मार्केटमधून बाहेर जाणार असतो किंवा सर्व्हिस सुद्धा. तर त्याच्यात अडॉप्टेशन हवं. आता ती सर्व्हिस किंवा प्रोडक्टचं युटिलायझेशन सस्टेन राहायला हवं. तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करणे, चेंजेस करणे, तर ह्या गोष्टी आल्या. नेक्स्ट आहे फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसची आहे तर ती लोक आपोआप बिझनेस मध्ये येतात, किंवा काही लोकांना फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणी बिझनेस पर्सनल नसतो किंवा फॅमिली बिझनेस नसतो, तर तरी सुद्धा ही लोक चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकतात. पण मग ते त्यांना झिरो मधून स्टार्ट करावं लागतं. ठीक आहे, जर बॅकग्राऊंड असेल तर त्यांना एक एक्सपिरियन्स मिळतो किंवा तो एक सपोर्ट असतो. नेक्स्ट आहे एज्युकेशन. एज्युकेशन enables one to understand the outside world and equips him with the basic knowledge and skills to deal with day-to-day problems. In any society, the system of education has a significant role to play in calculating entrepreneurial value. आता आधी कसं असायचं की फॅमिली बॅकग्राऊंड आहे किंवा एक्सपिरियन्स आहे तर मग तो पर्सन पुढे जाऊ शकत होता, म्हणजे एंटरप्रेनर बनू शकत होता किंवा एखाद्या आयडियाच्या जोरावर. पण आता एज्युकेशनल फॅक्टर आहे तर त्याच्यामध्ये इतकी डेव्हलपमेंट झाली. आता आपण BMS शिकतोय तर त्या BMS मध्ये तुम्ही एंटरप्रेनर होण्यासाठीच्या जे काही स्किल्स आहेत, नॉलेज आहे, तर ते इन्क्लूड केलंय, जेणेकरून तुमचं एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल, स्किल आणि ॲबिलिटी असतील की तुम्ही तुमचा बिझनेस डेव्हलप करू शकाल. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड ऑफ दी सोसायटी. A related aspect to this is the attitude of society toward entrepreneurship. Certain societies encourage innovations and novelties, and thus approve entrepreneurs action and reward like profit. आता सोशल ऍक्सेप्टन्स किंवा सोसायटीचा ऍटिट्यूड जो आहे तो एंटरप्रेनरशिप कडे बघण्याचा, म्हणजे एखादं प्रोडक्ट असेल, इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल, तर सोसायटीने ते ऍक्सेप्ट करायला हवं. आणि हे ऍक्सेप्ट केलंय की नाही कसं कळेल, तर प्रॉफिट मेकिंग मधून. तर सोशल ऍटिट्यूड पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण सोसायटीने जर ऍक्सेप्ट केलं नाही तो बिझनेस किंवा त्या सर्व्हिसेस, तर मग तो बिझनेस फेल जाणार. नेक्स्ट आहे कल्चरल व्हॅल्यूज. मोटिव्ह इम्पेल मेन टू ऍक्शन. Entrepreneurial growth requires proper motives like profit making, acquisition of prestige and attainment of social status. आता ह्याच्यामध्ये मोटिव्ह जे आहेत तर ते खूप स्ट्रॉंग आणि इथिकल पाहिजेत, व्हॅल्युएबल पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या इंडियन कल्चरमध्ये बीफ जे आहे तर ते ऍक्सेप्ट नाही केलं जात बऱ्याच कम्युनिटीमध्ये किंवा स्टेटमध्ये. तर मॅकडोनल्डची केस तुम्हाला सांगितली होती मी की ते जेव्हा इंडियन मार्केटमध्ये एंटर झाले तर तेव्हा ते बीफ बर्गर घेऊन एंटर झाले होते, म्हणजे त्यांचं ओरिजिनल प्रोडक्ट घेऊन. मग त्याच्यानंतर ते प्रोडक्ट फेल गेलं कारण सोशल ऍक्सेप्टन्स नव्हता त्याला, कारण कल्चरल व्हॅल्यूज. तर त्याच्यानंतर मग आता आपल्याला व्हेज आणि चिकन बर्गर वगैरे मिळतात त्याच्यामध्ये व्हरायटी म्हणून, पण बीफ बंद आहे इंडियामध्ये, तर ते कल्चरल फॅक्टर मुळे आहे. नेक्स्ट आहे पर्सनल इन्फ्लुएन्सेस. मॅकलेलन assumes that
achievement motivation is the immediate cause of the origin of entrepreneurship. He explained entrepreneur growth in terms of need for achievement motivation. He found high correlation between need of achievement and successful economic activity. त्याच्यानंतर पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत तर त्या पण खूप जास्त इन्फ्लुएन्स करतात किंवा फॅमिली बॅकग्राऊंड आहे, पर्सनचा ॲटिट्यूड आहे, त्याचे व्हॅल्यूज, बिलीफ सिस्टीम, एज्युकेशन, एज, वर्क हिस्ट्री एक्सेट्रा. तर हे पर्सनल इन्फ्लुएन्स आहेत की जे एंटरप्रेनरशिपला अफेक्ट करतात, इम्पॅक्ट करतात. कारण लिडरशिप स्टाईल चेंज होते. त्याच्यानंतर बिहेवियरल किंवा इथिक्स आहेत तर ते चेंज होतात ऑर्गनायझेशनचे. नेक्स्ट आहे रोल ऑफ एंटरप्रेन्योरियल कल्चर इन एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट. Good corporate culture in its purest sense and at its most successful has the look and feel of something organic and uncontrolled. Something it just exists. Corporate culture cannot, does not, and never will be exist just because. Culture is a balancing act between many elements of the company and requires careful execution of at each level. आता कल्चरल फॅक्टर जर कन्सिडर करायला गेलो तर कल्चरल फॅक्टर मध्ये तुम्ही ऑर्गनायझेशनचा सेटअप आहे, त्याच्यातलं कम्युनिकेशन मीडियम आहे, अथॉरिटी हायरार्की आहे, तर त्या कशा सेट केल्यात, तर हे पण इम्पॅक्ट पडतं कल्चरवर. त्याच्यानंतर रोल बघूया. फर्स्ट आहे ट्रीट पीपल विथ रिस्पेक्ट. आता प्रत्येक पर्सनला रिस्पेक्ट हवा असतो, ठीक आहे. मग तो कुठच्याही स्केलवर काम करणारा पर्सन असेल, त्या पर्सनला, त्या एम्प्लॉईला, त्या वर्करला जर तितका रिस्पेक्ट दिला गेला तर तो पर्सन डेडिकेटली वर्क करतो, लॉयल राहतो, ऑनेस्ट असतो. मग तो अगदी गेटकीपर का असेना, फक्त मॅनेजरियल लेवलला किंवा बॉसला रिस्पेक्ट दिला पाहिजे असं नाहीये. तर प्रत्येक पर्सन कंपनीसाठी व्हॅल्युएबल आहे ही जाणीव त्यांना करून देणं. त्याच्यानंतर हेल्प एम्प्लॉईज स्टे हेल्दी. आता HR चे जे काही सेफ्टी वेलफेअरचे जे कंडिशन्स आहेत, लॉज आहेत, तर ते प्रॉपरली इम्प्लिमेंट झाले पाहिजेत. एम्प्लॉई हेल्थ अँड सेफ्टीची जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे. मग त्यांच्या सिक लीव्ह असतील किंवा मेडिकल कंडिशन साठी काही हेल्प असेल, इन्शुरन्स असतील, तर ह्या गोष्टी सुद्धा मॅनेज केल्या गेल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे ओपन डोअर्स टू कम्युनिकेशन. कुठल्याही पर्सनला इंटरॅक्शन करता आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये सजेशन असेल किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तर तो हेड ऑफ द डिपार्टमेंट पर्यंत असेल किंवा रिगार्डिंग पर्सन पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे बिल्ड कॅमेरेडीज. त्याच्यामध्ये एम्प्लॉईज मध्ये किंवा वर्कर्स मध्ये चांगलं बॉन्डिंग तयार झालं पाहिजे. ऍज अ टीम म्हणून त्यांनी वर्क करण्यासाठी त्यांनी एकमेकांना ओळखलं पाहिजे व्यवस्थित. तर त्याच्यासाठी म्हणून कंपनी काही इव्हेंट्स आहेत, गेम्स आहेत, तर ते ऑर्गनाईज करतात की जेणेकरून त्यांच्यामध्ये जर टीम बिल्ड झाली तर त्यांचं जी प्रोडक्टिव्हिटी लेवल आहे किंवा रिझल्ट आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट आहे कंपनीचा, तर तो जास्त वाढेल. नेक्स्ट आहे मेंटेनिंग एंटरप्रेन्योरियल कल्चर. फर्स्ट आहे लेट द टीम बिल्ड इटसेल्फ. जो तो आपापल्या कम्फर्ट लेवलनुसार, एन्व्हायरमेंट नुसार, सेफ्टी नुसार
त्या ग्रुपमध्ये जॉईन होतो. ठीक आहे. आता तुमचा अख्खा क्लास जरी असला तरी सुद्धा तुमचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. तुमच्या त्या टीम्स आहेत. तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवलने सिलेक्ट केलेले आहेत. नेक्स्ट आहे पार्टिसिपेट विदाउट कंट्रोलिंग. आता कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काही मॅनेजमेंट रिलेटेड गेम्स, इव्हेंट्स आहेत किंवा काही अथॉरिटीज दिलेल्या आहेत. तर सतत इंटरफेरन्स करायचा नाही त्याच्यामध्ये. तर एंटरप्रेन्युअर कल्चर जे आहे तर ते मेंटेन राहू शकतं. डोंट फॉरगेट द लिटल थिंग्स. आता छोट्या छोट्या गोष्टींचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो. म्हणजे त्या वेळेला रिकॉग्नाइज करणं, अप्रिशिएट करणं. म्हणजे अगदी एखाद्या वर्करने जर ऑनेस्टली एखादी गोष्ट केली असेल किंवा म्हणजे समजा एखादी व्हॅल्युएबल डॉक्युमेंट आहे कंपनीचं, तर ते त्याला सापडलंय किंवा कुठे गहाळ झालंय आणि ते त्याला सापडलंय, तर ही खूप मोठी गोष्ट आहे की सिक्रेसी मेंटेन केली गेली आणि त्यांनी ऑनेस्टली ते सबमिट केलं. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी रेकॉग्नाइज करणं, अप्रिशिएट करणं. कोणी जर जास्त सेल केला असेल तर त्याला रिवॉर्ड देणं किंवा बाकीचे जे काही फंक्शनल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा एखादा पर्सन ट्रेनिंग कम्प्लीट करून किंवा एज्युकेशनल फॅक्टरच्या बेसिसवर म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज घेऊन जर प्रमोशन घेत असेल किंवा दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये जात असेल तर ते पण अप्रिशिएट केलं गेलं पाहिजे. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्या कन्सिडर केल्या गेल्या तर कल्चर जे आहे तर ते हेल्दी राहील. तर टॉपिक तर इथे संपला, पण तुम्हाला आपलं फर्स्ट युनिट संपलंय. तुम्हाला एक असाइनमेंट देते. 5 क्वेश्चन आहेत. इथे मी मेन्शन केलंय की PDF फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे. ईमेल आयडी मेन्शन केलाय. त्याच्यामध्ये सब्जेक्ट मध्ये आणि ईमेल मध्ये हे मेन्शन करा तुमचा क्लास, सब्जेक्ट, त्याच्यानंतर असाइनमेंट नंबर आणि नेम ऑफ द स्टुडंट आणि सबमिशन डेट आहे वेडनेसडे. थँक्यू.